गावचे सरपंच म्हणून ज्यांची ओळख, त्याचप्रमाणे वैभव पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक अप्रतिम व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी संजू घरस साहेब चिखलपाडा गावातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं टाळ्यांच्या गजरात करूया आपण वेलकम. त्याचप्रमाणे विंकोजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. त्याचप्रमाणे गोविंदजी म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया टाळ्यांच्या गजरात. या सर्व आमच्या लाडक्या पाहुण्यांचं करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट करणारी ही स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत पाहतायत. तर एक अतिशय सुंदर आणि दर्जेदार अव्वल दर्जाची ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते या पालघर जिल्ह्यामध्ये. आणि पालघर जिल्ह्याचा आज खऱ्या अर्थानं खूप चांगला विस्तार होतोय आणि क्रिकेटचा सुद्धा आपण विस्तार होताना आपण पाहू शकाल. प्रत्येक खेळाडूंसाठी पर्वणी असते. आदरणीय अरुणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागत. थोड्याच वेळात अगदी आपण या स्पर्धेची रूपरेषा, उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी पार पाडला जाणार आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो आणि त्या कार्याची सुरुवात करतो. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, लाख मोलाची ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आमच्या समवेत आज या ठिकाणी उपस्थित झालेत प्रशांत जाधवडे सर, आपलं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेला लाभलेले 3 पंच, वाढीव गावचं एक सुंदर व्यक्तिमत्व मोरेश्वरजी काका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि क्रिकेट दर्दी म्हणून नेहमीच आपल्याला प्रोत्साहित करताना पाहायला मिळतात, त्यांचं करूया आपण सुस्वागत. 3 पंच या ठिकाणी उपस्थित झालेत, अजित म्हात्रे सर, त्याचप्रमाणे विरल नायर सर आणि आज श्रीकांत भोईर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या तिन्ही पंचांचं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. जलसारचं एक सुंदर व्यक्तिमत्व, समाजसेवक, अतिशय 40+ चांगले खेळाडू, एक गाव एक फॉर्मॅटमधून अप्रतिम ज्यांची स्पर्धा जी पार पाडली गेली नुकतीच आपण पाहिली, तर सचिनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम सचिनदादा पाटील, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या व्यासपीठावर. अगदी 5 मिनिटात आपण लाडक्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. दीप प्रज्वलन या ठिकाणी आपण करणार आहोत आणि तदनंतर या स्पर्धेची रूपरेषा कोणत्याही कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आदरणीय अविनाशजी मानले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरिया चषक 2023च्या शानदार उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेचे जे स्पॉन्सर्स आहेत, खेळाडूंसाठी टी शर्ट कुणाल पाटील, आदरणीय कुणाल पाटील सरांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालं आहे. त्याचबरोबर
मॅन ऑफ द मॅचचे आमचे जे स्पॉन्सर आहेत जय मल्हार ट्रान्सपोर्ट सुनील म्हात्रे. मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्टचे स्पॉन्सर आहेत लुक क्रिएटिव्ह फोटोग्राफी वैभव घरत, तेजस पाटील, साईब कृपा जनरेटर, चेतन कदम या सर्वांचे मनापासून धन्यवाद. प्रथम पारितोषिक ट्रॉफी स्पॉन्सर साईशा नवज्योत किणी, द्वितीय पारितोषिक विधायक कुंदन किणी, तृतीय पारितोषिक प्रिशा प्रफुल्ल घरत, चतुर्थ पारितोषिक गौरांश हरिदास किणी, उत्कृष्ट फलंदाज युवी कुंदन घरत, उत्कृष्ट गोलंदाज मनोज जगदीश पाटील, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ब्रदर्स ट्रॉफी तेजस पाटील, थँक्यू व्हेरी मच. आणि उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीजसाठी ओंकार बॉईज स्पोर्टच्या माध्यमातून एक दर्जेदार ब्रँडेड बॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच या ठिकाणी मंचावरती निश्चितच मान्यवरांचं आगमन होतं आहे. आणि या ठिकाणी उपस्थित आहेत कर्तव्यदक्ष अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे हर्षदजी पाटील जॉमीदादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. अगदी आपण नेत्रदीपक सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत. API PI साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अविनाश मांदळे साहेब PA कर्तव्यदक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर, आपलं अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण देत आहेत या उद्घाटन समारंभाच्या सोहळ्याला, तर आपलं मनपूर्वक आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय शर्मा मेजर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सर. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि आज दैनंदिन जीवनातून वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित झालेल्या आमच्या लाडक्या पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. या आपण प्रथमतः गणपती बाप्पाला पुष्पमाळ अर्पण करणार आहोत. मी विनंती करेन पाहुण्यांना आपण स्टेजच्या अगदी समोर या. पोलीस साहेब अविनाश मांदळे साहेब PA या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पमाळ अर्पण करत आदरणीय पोलीस साहेब या ठिकाणी आपण पाहत आहेत. अविनाश मांदळे साहेब PI या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अगदी कर्तव्यदक्ष जी आपण घरामध्ये गाढ झोप घेतो ती मात्र आज या ठिकाणी आपण पाहू शकतायत कर्तव्यदक्षांच्या भूमिकेमुळे आणि आज खरोखरच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अविनाश मांदळे साहेब यांना मी विनंती करेन की आपण पुष्पमाळ अर्पण करावी. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे गणराया, ही स्पर्धा कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना स्पर्धा पार पाडावी हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. धन्यवाद PI साहेब या ठिकाणी उपस्थित झालात. पुष्पमाळ अर्पण केली जाते. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळेला पुष्पमाळ अर्पण करण्यासाठी मी आदरणीय कुणाल जी पाटील यांना मी विनंती करेन. एक अतिशय सुंदर उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुष्पमाळ अर्पण करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छ म्हणजे 36 हत्तींचे बळ, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीस्ते, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तरी आपण अमोलजी कैलासवासी अमोल पाटील ज्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. मी आदरणीय सन्माननीय सरपंच साहेब महेंद्र पाटील सरांना विनंती करेन, एक उत्कृष्ट निवेदक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत, एक भारदस्त आवाज म्हणून आपण सातत्याने पाहिलेला आहे या विभागामध्ये, तर महेंद्रजी पाटील यांना मी विनंती करेन. आणि खऱ्या अर्थानं आपण थोड्याच वेळात
कैलासवासी कुमार अमोल पाटील यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत। खेळपट्टीच्या अगदी दोन्हीही साईडला आमचे दोन्हीही संघ या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थितीने आपण सर्व पाहुण्यांच्या आज रणरागिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण शब्दसुमनांनी सुस्वागतम। आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा बाप्पा मोरया चषक 2023चा हा शानदार आणि दमदार सोहळा। या अगोदर आपण अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसारची एक पर्वणी पाहिली। प्रत्येक खेळाडूला प्रत्येक प्रेक्षकाला त्या स्पर्धेने रिझवलं आणि तदनंतर या विटी लाईनच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहत आहेत आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण रूपरेषा पाहिलेली आहे। तर मी पाहुण्यांना विनंती करेन की या आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी करीत आहोत। धूप अगरबत्ती वाहिली जाते। खऱ्या अर्थाने या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा एक अतिशय सुंदर गुणवान खेळाडू जो आपल्यातून निघून गेला आणि त्याच्या प्रित्यर्थ आपण पाहत आहेत गेल्या वर्षापासून एक छोटंसं रोपटं लावलं बाप्पा मोरया चषकाच्या संपूर्ण आयोजकांनी। अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घेणारे हे आमचे लाडके आयोजक। कारण आयोजन म्हटलं की अगदी 15 ते 20 दिवस एक महिना मात्र तयारीला लागावं लागतं। घर कमी आणि मैदान जास्त हे समीकरण जणू आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं आणि आज या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याबद्दल आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। दिव्याने दिवा लावत गेलं की एक दिव्याची दीपमाळ तयार होते। फुलांना फूल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं नातं तयार होतं। खऱ्या अर्थानं आज दीपप्रज्वलन या ठिकाणी आपण करीत आहोत। PI साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत। अविनाशजी मांदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज खाकी वर्दीमध्ये खऱ्या अर्थानं अभिमान असावा। आज कर्तव्यदक्ष म्हणतात ना, मुफ्त में नहीं मिलती है पुलिस की वर्दी साहब, इसके लिए जिंदगी की तमाम खुशियाँ कुर्बान करनी पड़ती है। आणि या आमच्या कर्तव्यदक्ष भूमिकेच्या माध्यमातून पोलीस बांधवांना मानाचा मुजरा आहे। अर्चना घरत यांच्या शुभ हस्ते आपण नुकतंच पाहिलं कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या प्रतिमेस आपण पुष्पमाळ अर्पण केली। धूप अगरबत्ती वाहिली जाते आणि मी आमच्या लाडक्या पाहुण्यांना या ठिकाणी आरती ओवाळणी केली जाईल। ही आपली परंपरा आहे आणि भारतीय संस्कृती ही सातत्याने आपण जोपासतोय। तर मी मॅडमला विनंती करेन आपण या लाडक्या पाहुण्यांचं अगदी भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अर्चना घरत मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहत आहेत ती ओवाळणी केली जाते। सर्व महिला या ठिकाणी गेल्या वर्षात सुद्धा महिलांनी खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिला। प्रत्येकांच्या हृदयात ज्यांनी मात्र जागा कोरली आणि आज या ठिकाणी आपण पाहत आहेत एक खेळाडू या नात्याने कधीही कोणाला अपशब्द न बोलणारा आज हिरा मात्र आपण पाहिलात गमावला आणि खऱ्या अर्थानं दुःखाचं डोंगर कोसळलं 1 वर्षाच्या अगोदर आणि तदनंतर आपण पाहू शकतायत या त्याच्या प्रित्यर्थ आपण पाहत आहेत या स्पर्धेला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपण अनुभवतायत। आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी मनापासून जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। कारण जी एकी आहे ती बाप्पा मोरयाची खऱ्या अर्थानं खूप सुंदर आणि अशाच प्रकारची एकोपा एकी मात्र ही सातत्याने राहो। कारण मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते। या निर्जीव वस्तू जर एकत्रित होऊन सुंदर घर बनत असेल तर आपण एकत्रित होऊन मात्र ही स्पर्धा का भरवायला नको, ही मात्र संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा आपण पाहू शकतात। आणि कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023चा पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये
आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर नेत्रदीपक आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला आल्हाददायक असं वातावरण पाहायला मिळेल, प्रसन्नता वाटेल. एखाद्या फंक्शनला जसं आपण जातो त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी सजावट केली जाते. बलूनच्या डेकोरेशनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आज संपूर्ण ही पाहुणे मंडळी अगदी त्यांचं मनापासून बाप्पा मोरया चषकाच्या सर्व आयोजकांकडून त्यांना मानाचा मुजरा आहे, ज्यांनी निमंत्रण दिलं आणि निमंत्रण स्वीकारत आज अमूल्य वेळ या ठिकाणी या स्पर्धेला देत आहेत. ती ओवाळणी केली जाते आणि तदनंतर आमचे लाडके पाहुणे मंद मंद पावलांनी मात्र या सुंदर खेळपट्टीच्या दिशेने मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतील. आणि आमचे खेळाडूसुद्धा, मी खेळाडूंना विनंती करेन की थोडंसं दोन्ही साईडने आपण पाहुण्यांचं स्वागतासाठी उभं राहायचं आहे. जेव्हा पाहुणे मात्र एंट्री गेटमधून या ठिकाणी येतील त्यावेळेला टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. आमने सामने समोरासमोर अगेने आज महिला वर्गसुद्धा मात्र प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असताना आपण पाहू शकतायत. कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. ही भारतीय संस्कृती ही सातत्याने आपण जोपासतोय आणि त्या अनुषंगाने या बाप्पा मोरया चषक 2023च्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी थोड्याच वेळात आपण सुरुवात करणार आहोत. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध हे आपण 5 दिवस याच मैदानावर अनुभवणार आहोत. पहिला सामना या स्पर्धेचा पहिला दिवस आणि ओमकार बॉईज एडवन वर्सेस MSF माकुणसार या दोन संघांमध्ये अतिशय सुंदर लढत आपण पाहणार आहोत. दुसरा सामना असेल मंगलमूर्ती विराथन वर्सेस NCC सफाळे. आजच्या दिवसातील 10 संघांना प्राधान्य दिले गेले. दररोज 10 संघ, पालघर, डहाणू, वसई विरारमध्ये 8 संघ स्पेशली या ठिकाणी ठेवले गेलेत. 40+ क्रिकेटसुद्धा आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणारा क्रिकेट पाहायला मिळेल. संपूर्ण आज आमचे पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या उपस्थितीने 4 चांद या स्पर्धेला लागलेले आहेत. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट करणारे ही स्पर्धा. अविनाश मांदळे साहेब, PI साहेब या ठिकाणी आपण पाहत आहेत. कुणालजी पाटील साहेब समाजसेवक, त्याचप्रमाणे महेंद्र पाटील सर आपण पाहू शकाल. हर्षद पाटील, जॉमीदादा या ठिकाणी आपण पाहत आहेत. सचिनदादा पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. एक जलसारचं व्यक्तिमत्व टाळ्यांच्या गजरात त्यांचं वेलकम करीत आहेत. आमचे दोन्हीही लाडके संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. ओमकार बॉईज एडवन वर्सेस MSF 11 माकुणसार. या ठिकाणी खेळपट्टीच्या दिशेने मात्र खेळाडूसुद्धा त्या ठिकाणी लाईनअपमध्ये जातील. ज्या पद्धतीने तुम्ही आहात त्याच पद्धतीने मात्र आपण पाहणार आहोत. मुनीत कुडू कॅमेरामॅन या ठिकाणी संपूर्ण छायाचित्र बंदिस्त करत असताना स्वतः पाटील नेटवर्कची टीम आणि स्वतः नितेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहिल पाटील आणि जतीन किनी अशा प्रकारचे आजच्या दिवसामध्ये ही संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम आपल्याला थेट प्रक्षेपण यूट्यूबवर दाखवलं जाईल. आणि आमच्या आवाजाची काळजी घेणारा कुंदन घरत या ठिकाणी आपण पाहत आहेत. मिस्टर KD त्यांचं DJ या ठिकाणी आपण पाहत आहेत. आमच्या समवेत प्रशांत जाधवडे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंसुद्धा वेलकम आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. आणि गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून शेखर किनी यांना आपण पाहणार आहोत. खेळपट्टीच्या दिशेने त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाईल. पुष्पमाळ श्रीफळ वाढवून आपण या स्पर्धेला अगदी टॉस टाईम असेल, नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि त्यानंतर दोन्ही संघांच्या माध्यमातून चेंडू आणि फळे यांच्यामधलं द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. अविनाशजी मांदळे साहेब, PI साहेब त्या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते आपण श्रीफळ वाढवणार आहोत. क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाईल. खऱ्या अर्थानं 15 मार्च 1877 पहिला बॉल पडला मेलबॉर्नच्या मैदानात आणि तिथून मात्र कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. वेळ होती 1:02 दुपारची आणि इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया असा मात्र पहिला सामना झाला. आणि त्यावेळेला मात्र अल्फ्रेड शॉ या गोलंदाजाला पहिला मान मिळाला होता इंग्लंडच्या आणि फलंदाज चार्ल्स बॅनरमॅन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मान मिळाला होता. असा इतिहास जर आपण पाहिला तर क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतो. या विठ्ठलवाडी चषकाच्या माध्यमातून बाप्पा मोरया चषक आदरणीय गोविंदजी म्हात्रे साहेब आपण उपस्थिती नोंदवली, वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. नेहमीच मात्र मदतीचा हात देणारं असं व्यक्तिमत्व गोविंदजी म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे.
प्रमोद, आता आपण मैदानावरची दृश्य बघतोय, तिथे आपल्या ज्या रणरागिणी आहेत या यष्टांचं पूजन करतायत आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचं देखील पूजन केलं जातं. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. अगदी खूप चांगली माहिती तुम्ही दिलीत की क्रिकेटचा खेळ कधी सुरू झाला. आज आपण बघितलं तर आपल्या भागामध्ये पालघरमध्ये यावेळेला निश्चितच क्रिकेटच्या या मोसमाला सुरुवात झाली. यष्ट्यांचं विधिवत असं पूजन या ठिकाणी केलं जातं आहे. उद्घाटन समारंभ आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. बाप्पा मोरया चषक 2023 पर्व दुसरं मान्यवरांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेचं शानदार उद्घाटन अगदी थोड्याच वेळात यावेळेला संपन्न होईल. दोन्ही संघ प्रमोद यावेळेला सज्ज आहेत मैदानावरती. निश्चितच प्रमोद देखील आमच्याबरोबर जोडला राहील. यावेळेला गणपती बाप्पाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यामध्ये आपण अविनाश मांदळे सर, पोलीस साहेब आहे, अर्थात PI आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर यावेळेला छान पद्धतीनं गणपती बाप्पाला आपण पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कुणाल दादा पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आलेलं आहे. आणि आता यष्ट्यांचं पूजन यावेळेला मैदानावरती होतं आहे. प्रमोद आमच्याबरोबर जोडले जातील पुन्हा एकदा. या संपूर्ण कार्यक्रम आपण बघतोय, यष्ट्यांचं पूजन देखील केलं जातं आहे, अर्थात आता पुष्पहार अर्पण केलं जातं. आदरणीय सन्माननीय अविनाश मांदळे साहेब, टाळ्यांचा गजर मैदानावरती होतोय. सगळ्यांचा एकदा आवाज होत्या, बोला गणपती बाप्पा. थँक्यू. PI आदरणीय अविनाश मांदळे साहेबांच्या शुभ हस्ते यावेळेला पुष्पहार अर्पण केलं जातं. गणपती बाप्पाला देखील पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आपण पुन्हा एकदा रणरागिणी पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला देखील पूजन केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला पुष्पहार अर्पण करण्यात आलं. तर त्यानंतर आपण बघणार आहोत या स्पर्धेचं उद्घाटन. टी शर्टचे स्पॉन्सर आदरणीय कुणाल दादा पाटील यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण यावेळेला या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन करावं. आपल्या शुभ हस्ते सिपल वाढवलं जाईल. तत्पूर्वी आपण जे दृश्य बघतोय तिथे पोलीस साहेब अविनाश मांदळे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यावेळेला उद्घाटन सोहळ्याचा सुंदर असा कार्यक्रम आपण पाहतो आहे. शानदार असा सोहळा आपण पाटील मेट्रोच्या माध्यमातून पाहतोय. सुंदर मैदान, दिमागदार आयोजन आपल्या स्क्रीनवरती PI आदरणीय अविनाश मांदळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर कुणालदादा पाटील. ते अगदी थोड्याच वेळात उद्घाटन केल्यानंतर टॉस देखील केला जाणार आहे. दोन्ही संघ सज्ज आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन केलं जातं आहे. आदरणीय सन्माननीय PI अविनाश मांदळे यांच्या शुभ हस्ते सिपल वाढवलं गेलेलं आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय कुणालदादा पाटील टी शर्टचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सिपल वाढवलं जाते आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार गजर होतोय. सकाळचं सत्र आहे. पहिला सामना सुरू होण्यापूर्वीची ही सगळी पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर, सगळे हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर. त्यानंतर म्हात्रे साहेब जे एक चांगले सूत्रसंचालक आहेत, महेंद्र पाटील आहेत, मला वाटतं आपल्याला महेंद्र पाटील सूत्रसंचालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सिपल वाढवलं गेले. मैदानावरून टाळ्यांचा गजर आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. महेंद्र पाटील दादा, तुमचेही मनापासून धन्यवाद. त्यानंतर यावेळेला स्क्रीनवरती असतील आदरणीय वैभवदादा पाटील, त्यांना देखील आपण पाहू शकता. वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते सिपल वाढवलं गेलेलं आहे. टाळ्यांचा जबरदस्त गजर आपल्याला ऐकायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन केलं जातं आहे. अगदी थाटात आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पाहतो आहे. विकास आप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते सिपल वाढवलं जाते. जर टाळ्याचा जोरदार गजर येऊ द्या, जोरदार गजर. त्यानंतर मेजर शर्मा यांच्या शुभ हस्ते देखील सिपल वाढवलं गेलेलं आहे. आणि आता सचिनदादा पाटील, टाळ्यांच्या गजरामध्ये निश्चितच मैदानावरती उद्घाटन सोहळा आपण पाहतोय रंगताना. अत्यंत सुंदर अशी दृश्य पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. हर्षद जामी जे आपले नियमित प्रायोजक राहिलेले आहेत, समाजसेवक राहिलेले आहेत, क्रिकेटकरता चांगलं प्रेम आणि त्यांचं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर चिखलपाडा संजूजी घरत यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी सिपल वाढवले आहेत. त्यानंतर वेंकोश अर्थात क्रिकेटपटू आहेत आणि
क्रिकेटवरती त्यांचंही प्रेम राहिलेलं आहे. तमाम क्रीडा शौकीनांच्या साक्षीनं निलेश पुणे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं गेलं आहे. उद्घाटन समारंभ आपण पाहतोय. जगन्नाथ भोईर कबड्डीपट्टू त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवलं जात आहे. म्हणतो 1 डझन नारळ आपल्याला या ठिकाणी दिले. 1 डझनपेक्षा जास्त पण असतील. अरुण पाटील विठ्ठलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील यावेळेला या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं श्रीफळ वाढवलं जाते. जगदीशजी पाटील यांनाही विनंती आहे आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जातं आहे. टाळ्यांचा जोरदार गजर मैदानावरती सातत्यानं होत असताना आपण पाहतोय. आणि अमोल ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा आहेत, ज्यांना श्रद्धांजली आपण पाहतोय, त्यांचे पिताश्री त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवलं गेलेलं आहे. बाप्पा मोरया चषक 2023 यावेळेला बबलू पाटील, त्यानंतर सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. आपल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा निश्चितच वाढते. ओंकार बॉयजचे ओनर ज्यांनी आम्हाला बॅट स्पॉन्सर केलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर उत्कृष्ट बॅटरसाठी उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम अगदी दिमागदार आणि थाटात या ठिकाणी उद्घाटन नुकतंच या ठिकाणी पार पडलेलं आहे. बाप्पा मोरया चषक 2023 एक मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेचा पहिला दिवशी निश्चितच दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पाहतोय. मंचावरती निश्चितच पुन्हा एकदा हे सर्व मान्यवर येतील. तत्पूर्वी क्रिकेटचा खेळ सुरू होतोय आणि या स्पर्धेच्या निमित्तानं पहिला चेंडू खेळण्याचा मान तत्पूर्वी टॉस देखील केला जाईल. दोन्ही कर्णधार यावेळेला सज्ज असतील. दोन्ही संघाचे संघनायक अविनाशी मादळे यांच्या शुभ हस्ते यावेळेला टॉस केला जाईल. अमोल 11 आणि दुसऱ्या बाजूला आहे ओंकार बॉयज. या नाण्याच्या 2 बाजू दोन्ही संघ आहेत. यावेळेला दोन्ही संघांचा जर विचार केला तर या ठिकाणी महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी असेल. ओंकार बॉयज आणि माकुन स्टार स्पोर्ट फाउंडेशन हे नाणं तुमच्यासमोर आहे. आणि सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचा टॉस मैदानात केला जातो आहे. शानदार असं आयोजन संपूर्ण स्पर्धेचं. दिमागदार यावेळेला आयोजन निश्चितच, यात काय शंका नाही आहे. त्याचबरोबर आता दोन्ही संघांना शुभेच्छा देखील दिल्या जातील. हे खेळाडू आहेत जे मैदानावरती प्रत्यक्षात स्वतःला सिद्ध करण्याकरता सज्ज असतील. माकुन स्टार स्पोर्ट फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला असेल ओंकार बॉयज. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्टच्या माध्यमातून स्पोर्ट शूज देण्यात येणार आहेत आणि ते आम्हाला प्रायोजक म्हणून या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य करत आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद. सकाळच्या सत्रामध्ये फोटोग्राफ्स असेल. दोन्ही संघ आणि मान्यवरांच्या माध्यमातून यावेळेला आपण बघितलं तर सकाळचे जे सत्र आहे टाळ्यांच्या गजरामध्ये उद्घाटन संपन्न झाल्यानंतर एक फोटोग्राफ्स. सर्व रणरागिणींचे देखील मनापासून धन्यवाद. सकाळच्या सत्रामध्ये टॉस झाला, परंतु टॉस कोणाच्या बाजूने गेला ते देखील आपण बघूया. टॉस अत्यंत महत्त्वाचा आहे. माकुन स्टार स्पोर्ट फाउंडेशन आणि ओंकार बॉयज 11च्या दरम्यान ही अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आहे. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 या ठिकाणी आपल्यामधला एक हिरा काळानं हिरावून नेला आणि त्यानंतर त्याच्या आठवणींना उजाळा देण्याकरता पुन्हा एकदा अमोल पाटील श्रद्धांजली चषक आपण या ठिकाणी पाहतोय, अर्थात बाप्पा मोरया चषक 2023. दोन्ही संघ जरा तिथेच थांबलात तर बरं होईल. दोन्ही टीम तिथे थांबा प्लीज. लाईनअप व्हायचं आहे. लाईनअप भाग 1 मिनिट लाईनअप राहायचं आहे. आपण श्रद्धांजली घेणार आहोत. अमोल पाटील. दोन्ही टीम लाईनअप राहा प्लीज. प्रमोद आमच्याबरोबर पुन्हा एकदा जॉईन होतात. श्रद्धांजली या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, कारण काळानं एक हिरा आपल्याला या ठिकाणी निश्चितच हिरावून दिला आहे आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ते क्रिकेटवरती असलेलं प्रेम, क्रिकेटमधलं असलेलं योगदान
आणि नेहमीच असं म्हटलं जातं की उगवत्या सूर्याला आपण सर्वच नमस्कार करतो, परंतु मावळत्या सूर्याला देखील नमस्कार या ठिकाणी केला जातोय. अमोल पाटील याला भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी घेणार आहोत. चेंडू खेळून झालेला आहे आणि त्यानंतर सर्वजण लाईनअप राहा प्लीज. 1-2 चेंडू खेळून झाल्यानंतर आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी घेणार आहोत. ओव्हर टू प्रमोद. नक्कीच आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. तर मी प्रत्येकाला विनंती करेन, कॅप आणि गॉगल आपण कृपया करून जे परिधान केले ते उतरवायचे आहेत. कॅप आणि गॉगल प्रत्येकाला विनंती करेन की आपण ते काढायचे आहेत आणि लाईनअपमध्ये जिथे आहात तिथेच मात्र आपण या ठिकाणी जबरदस्त अविनाश मांदे साहेब या ठिकाणी दर्शवत आहेत की बॅटिंग पिच आहे आणि चौकार षटकारांची लयलूट ही जरूर होईलच, यात काही ती मात्र शंका नाही असं दर्शवत असताना. तर ज्यांनी कॅप अजूनपर्यंत उतरवलेले नाही आहेत त्यांना मी विनंती करेन की कॅप आपण कृपया करून उतरवा. गॉगल ज्यांनी परिधान केलेले आहेत त्यांनीसुद्धा मात्र या ठिकाणी गॉगल आपण उतरवायचे आहेत. थोड्याच वेळात आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. परंतु ही स्पर्धा पाहताना आणि मन मोहित करत असताना आपण पाहतायत अविनाश मांदे साहेब स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा माणूस आणि पुन्हा एकदा मात्र चेंडू थर्ड मॅनला त्यावेळेला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी वाहिली जाईल. अगदी प्रेरित होत आहेत, उत्साहित होत आहेत की अविनाशजी मांदे साहेब या ठिकाणी अजूनपर्यंत मी चांगला खेळू शकतो हे मात्र यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सुपर्ब अतिशय सुंदर खेळ दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणतात सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही. आणि कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. अगदी थोड्याच वेळात आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहणार आहोत. आणि आठवणी अशी असावी की हृदयात तो एक कळ यावी आणि डोळ्यामध्ये अश्रू यावेत. अर्थात या ठिकाणी तसंच निश्चितच घडतंय. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 मैदानावरती आज पहिल्यांदा खाकी त्यानंतर बाकी आणि खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत. चांगलं फिटनेस, पुलचे चांगले फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले अविनाश सरांकडून. आणखीन एक चेंडू. सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी तिथे जागेवरती उभं राहायचं आहे. दोन्ही संघ लाईनअप प्लीज. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी बाप्पा मोरया चषक 2023 जो मित्र आपल्याला सोडून गेलाय त्याच्या आठवणी या ठिकाणी पुन्हा एकदा जाग्या होत आहेत. क्रिकेटमधलं योगदान असेल, एक मित्र म्हणून असेल, या ठिकाणी त्याचं जे योगदान राहिलेलं आहे त्यासाठी निश्चितच मैदानावरती आपण बघितलं तर भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतोय. कॅप्स या ठिकाणी जर असतील डोक्यावरती काढा, गॉगल्स असतील तर काढा. सर्वांना विनंती आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्वांनी समोरची जे काही मंडळी हॉटेलमध्ये बसले आहेत त्यांनाही विनंती आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान गेम सावधान. ओम शांती शांती. सर्वांना विनंती आहे, म्हणजे फक्त खेळाडू ज्यांची फिल्डिंग आहे त्या संघांनी तिथं थांबा. मान्यवरांना मी सन्मानपूर्वक विनंती करेन आपण मंचावरती या. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. बाप्पा मोरया चषक 2023चा शानदार उद्घाटन सोहळा आपण याची डोळा पाहिलेला आहे. आणि काही नियम आहेत ज्यामध्ये कंपल्सरी चेसिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. बॉल जर फुटला तर त्यावेळेला जर षटकार गेला असेल किंवा चौकार गेला असेल, विकेट आले असेल, सिंगल धाव आले असेल तर सर्व गोष्टी कॅन्सल होतील. तो बॉल डेड बॉल असेल. एक गाव एक खेळाडू असावा सफाळा गटासाठी अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण मंचावरती यायचं आहे. सन्मानपूर्वक आपण मंचावरती यायचं आहे. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 एक मानाची स्पर्धा आपल्या पालघर जिल्ह्यातील. आणि आज अविनाश सरांनी आपलातून बॅटिंग केले, कडक बॅटिंग केले, छान बॅटिंग केले. पुलचे चांगले फटके त्यांच्या बॅटमधनं आलेले आहे आणि सध्या आपल्या स्क्रीनवरती निश्चितच आपण त्यांना पाहू शकतोय. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मला वाटतं याची वारंवार अनाउन्समेंट करण्याची आवश्यकता नाही आहे.
आपल्या वेटी लाईनमध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचे नियम असतात. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती यायचे. पहिल्या चेंडू टाकण्याच्या आतमध्ये तुमचा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. प्रमोद शेळके यांचा अतिशय मधुर असा आवाज तुम्ही यापूर्वी ऐकलेला आहे. अगदी येणाऱ्या या 4-5 दिवसामध्ये पुन्हा एकदा त्यांना या मंचावरती ऐकणार आहात. शेखर, तुमचंही स्वागत आहे. तिन्ही पंच मैदानावरती आहेत. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मी विनंती करेन आपण मंचावरती यायचं आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया प्रमोद सरांकडे. अत्यंत महत्त्वाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मान्यवरांचा सन्मान करणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग करत आज सकाळच्या सत्रामध्ये आपण अविनाश सरांना पाहिलं आणि नेहमी आपण म्हणतो ना की पहिल्यांदा खाकी आणि त्यानंतर बाकी. सर, तुमच्यामुळे आज आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. मला माहिती आहे की तुम्हाला सण उत्सव हे घरामध्ये करता येत नाहीत, परंतु तुम्ही आज आमची जी काळजी घेतात त्यामुळे सण उत्सव यावेळेला कुणाल सरांच्या शुभ असते सन्मान. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आजही चांगला फिटनेस आहे. अगदी व्यस्त असले तरी क्रिकेटचं प्रेम तेवढंच आहे. आमचे टी शर्ट स्पॉन्सर कुणाल सरांच्या शुभ हस्ते यावेळेला हा सन्मान होतो आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. हे प्रेम असंच राहू द्या. और हमारे साथ मेजर शर्मा साहब भी जुड़े हुए हैं. सर, आपका भी हम सम्मान करना चाहेंगे. महेंद्र सर, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा आणि एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांच्या गजरामध्ये हा देखील सन्मान होतो आहे. अतिथि देव भव कहती भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, ये हमारी संस्कृती है. शर्मा साहब, थँक्यू व्हेरी मच. अविनाश सर, थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. बाकी सर्व मान्यवरांना विनंती करणं आपण मंचावरती असतंच तेव्हा खेळ या ठिकाणी सुरू होतोय, सामना सुरू होतोय आणि त्या दिशेनं आपण जाणार आहोत. प्रमोद शेळके यांचा मधुर आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत. अर्थात यापूर्वी सुपरमेन सारखी स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जास्त डिमांड असलेले आमचे समालोचक मित्र आहेत आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 या मानाच्या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच सकाळचं सत्र देखील अगदी दिमागदार. सचिन सर, तुमचंही स्वागत आहे. यावेळेला सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करेन. बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 दिमागदार असं आयोजन. या संपूर्ण स्पर्धेचं पहिला सामना ओंकार वॉइस एडमन आणि माकुंड स्टार स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघादरम्यान. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे कारण आपण घड्याळामध्ये बघितलं तर वेळ झालेली आता बरोबर या ठिकाणी 10:57 झालेत. पहिला सामना आपण बघूया किती षटकांचा असेल. पहिला सामना असेल 5 षटकांचा. दोन षटकांचा पॉवर प्ले. रिव्ह्यू फक्त व्हाईट बॉल बीमर चेंडूसाठी, बाकी रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे बाकी ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो फायनल असेल. आणि समजा चेंडू फुटला तर त्या क्षणी जी स्थिती आहे, अर्थात तिथे समजा चौकार गेला, षटकार गेला किंवा जर आपण बघितलं तर तिथे विकेट गेले, या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तर तो बॉल डेड बॉल असणार आहे. म्हणजे तिथे चौकार मिळला नाही, षटकार मिळला नाही, हां फुटला तर. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी नियम आहे. तो बॉल डेड बॉल असणार आहे. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि सरपंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य भरीव रक्कम 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करत आहेत. महेंद्रजी पाटील सर, आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून लाख धन्यवाद आहे.